नमस्कार मंडळी, मी प्रथमेश धामणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या रत्नागिरीचा संगीतकार या चॅनलच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आणि आम्ही चाललोय ओम साई शिवशक्ती नमन मंडळ खालगाव मधली गोताडवाडी यांच्या नमन कार्यक्रमासाठी. तर आता आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे. तर पूर्ण मिनी ब्लॉग बघा आणि कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर मंडळी, आज प्रोग्राम असल्यामुळे सामान पण थोडं जास्तच होतं. एम्प्लिफायर वजनदार आहे, त्यामुळे त्यासाठी ट्रॉली बॅग शिवूनच घेतलेली, म्हणजे हाताला जास्त त्रास नको. एकटा असल्यावर इन्स्ट्रुमेंट घेऊन प्रवास करायचा म्हणजे थोडा त्रासच, पण आज भाऊ सोबत होता त्यामुळे टेन्शन नव्हतं. त्यानंतर पोहोचलो दिवा स्टेशनला. आज शनिवार असल्यामुळे ट्रेन वेळेवर होत्या आणि गर्दी थोडी कमीच होती, त्यामुळे बसायला पण भेटलं. येऊन पोचलो दादर स्टेशनला. आता इथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती नाट्यगृह आहे. मग निघालो दादरचे रस्ते पायदळी तुडवत आणि पोचलो नाट्यगृहामध्ये. आमच्या कार्यक्रमाच्या आधीचा कार्यक्रम रद्द झाला असल्याने आम्हाला खूप वेळ मिळाला होता सर्व तयारी करायला. हे बघा, बाप्पाची सुंदर मूर्ती ठेवलेली. सर्व संगीतकार आल्यावर आम्ही सेटअप पण लावून घेतलेला आणि साऊंड चेक करून साऊंड बॅलेन्सिंग करून घेतलेला. हे बघा, आमचे 2 कीबोर्डिस्ट पंकज आणि अमोल, दोघेही कार्यक्रमात वाजणारे गाणे ऐकत बसलेले. आज ऑक्टोबॅटसाठी माझा भाऊच होता पार्श्व. हा बघा आमचा ढोलकीपट्टू दीपेश. प्रशांत पण होता, पण सेटअप केल्यावर तो जाग्यावर नव्हता. सर्व तयारी करून झाली. थोडक्यात कार्यक्रम सुरूच होणार होता. रंगदेवतेसाठी श्रीफळ देऊन कार्यक्रमाची 3री घंटा झाली. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब यांनी सर्व कलाकार आणि संपूर्ण मंडळाला शुभेच्छा दिल्या. शेवटपर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रेक्षकही खूप होतं, अगदीच हाऊसफुल. त्यानंतर अर्थवॉर्म नावाची अप्रतिम नाट्य कलाकृती सादर करण्यात आली आणि कार्यक्रम वेळेत संपला. त्यानंतर आम्ही सर्व सेटअप आवरून निघालो घरी. त्यानंतर येऊन पोचलो दादर स्टेशनला आणि ट्रेन पकडून निघालो घरी. पोचलो दिवा स्टेशनला. आजही थकल्यामुळे आरामाची नितांत गरज होतीच. मंडळी, पूर्ण मिनी ब्लॉग बघण्यासाठी खूप खूप आभार आणि इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटू नवीन मिनी ब्लॉगमध्ये. धन्यवाद.